हाय फ्रेंड्स, आज आपण डिस्कस करणार आहोत ड्रग प्रूव्हिंग हे ॲप्युरिझम नंबर 1052145 मध्ये दिलेले आहे. तर आपण बघूयात डेफिनेशन ऑफ ड्रग प्रूव्हिंग. ड्रग प्रूव्हिंग इज अ सिस्टमॅटिक अँड ऑर्डरली प्रोसेस ऑफ इन्व्हेस्टिगेशन ऑफ द पॅथोजेनिक पॉवर ऑफ द मेडिसिन बाय ॲडमिनिस्ट्रिंग इट्स ऑन द डिफरंट हेल्दी ह्युमन बिईंग. ड्रग प्रूव्हिंग ही अशी प्रोसेस आहे ती हेल्दी ह्युमन बिईंगवर किंवा हेल्दी पर्सनवर मेडिसिन किंवा ड्रग सबस्टन्स देऊन त्याचा स्टडी केला जातो, त्या ड्रग सबस्टन्सचा. देन ॲक्वायरिंग अ नॉलेज ऑफ इन्स्ट्रुमेंट इंटेंडेड फॉर द क्युअर ऑफ द नॅचरल डिसीज. म्हणजेच इन्स्ट्रुमेंटचं नॉलेज म्हणजेच त्या मेडिसिनचं नॉलेज म्हणजेच त्या मेडिसिनच्या पॅथोजेनिक पॉवरचा स्टडी करणे. त्याची मदत आपल्याला नॅचरल डिसीज क्युअर करण्यासाठी होते. कोणती मेडिसिन ही विथआउट ड्रग प्रूव्हिंग प्रिस्क्राईब केली जात नाही. प्रत्येक मेडिसिनचा ड्रग प्रूव्हिंग हा सुरुवातीला केला जातो किंवा करावा लागतो. देन नेक्स्ट बघूयात ड्रग प्रूव्हिंग कसे केले जाते. फर्स्ट, सिलेक्शन ऑफ प्रूव्हर. प्रूव्हर म्हणजे नेमकी काय? प्रूव्हर म्हणजे ज्याच्यावरती ड्रग सबस्टन्स किंवा ती मेडिसिन त्या पर्सनला देऊन त्यामध्ये जे काही सिम्पटम किंवा मेडिसिनची ॲक्शन येते त्याचा आपण स्टडी करतो, त्यालाच प्रूव्हर म्हणतो. प्रूव्हिंग ऑन ह्युमन बिईंग. प्रूव्हिंग ही ह्युमन बिईंगवरच केली जाते किंवा माणूस या प्रजातीवरतीच प्रूव्हिंग केली पाहिजे किंवा केली जाते. देन सब्जेक्टिव्ह अँड मेंटल with their modality and concomitant may only be recorded in human proving. Subjective symptom, mental symptom and modality concomitant हे सर्व सिम्पटम्स हे फक्त ह्युमन बिईंगवर प्रूव्हिंग केल्यानंतरच रेकॉर्ड केले जाते किंवा आपल्या लक्षात येते किंवा आपण ऑब्झर्व करू शकतो किंवा तो पेशंट आपल्याला सांगू शकतो. ॲक्युरेट पॅथोजेनिक इफेक्ट ऑफ मेडिसिन विथ हेल्प टू क्युअर द नॅचरल डिसीज. त्या मेडिसिनचा ॲक्युरेटिक पॅथोजेनिक पॉवर स्टडी केला तर आपल्याला ती नॅचरल डिसीज क्युअर करण्यासाठी मदत होते. ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ मेडिसिन ऑन हेल्दी ह्युमन बिईंग गिव्ह रिस्पॉन्स प्रॉपरली. हेल्दी ह्युमन बिईंगवर मेडिसिन दिली हेल्दी ह्युमन बिईंगला तर त्याचा रिस्पॉन्स प्रॉपरली येतो. त्याची प्रायमरी सेकंडरी ॲक्शन ही क्लिअर दिसते. सर्व सिम्पटम क्लिअर ऑब्झर्व करता येते किंवा तो प्रूव्हर हेल्दी पर्सन हा आपल्याला त्याला जाणवणारे सेन्सेशन मोडॅलिटी आपल्याला सांगू शकतो आणि आपण ते नोट डाऊन करतो. देन ॲनिमल प्रूव्हिंग. बट प्रूव्हिंग ही ह्युमन बिईंगवरच किंवा माणूस या प्रजातीवरच करावा किंवा कारण त्याचे म्हणजे फायदे असे की आपल्याला सर्व सिम्पटम, मोडॅलिटी, पेशंटचे सेन्सेशन वगैरे सर्व आपल्याला क्लिअर करतात. बट जर ॲनिमलमध्ये केलं तर त्याचे खूप सारे डिसॲडव्हान्टेज आहेत, ते बघूयात. सब्जेक्टिव्ह मेंटल सिम्पटम कॅन नॉट बी स्टडी ॲज दे कॅन नॉट एक्सप्रेस देमसेल्फ बाय स्पीकिंग. जर ॲनिमलवरती केली तर सब्जेक्टिव्ह सिम्पटम्स, सेन्सेशन, मेंटल सिम्पटम हे आपल्याला कळणार नाही आणि त्यांनाही ॲनिमललाही एक्सप्रेस करता येत नाही. त्यामुळे प्रूव्हिंग ही ह्युमन बिईंगवरच करावी, माणूस या प्रजातीवर. मोडॅलिटी अँड फायनल सेन्सेशन आर लॅकिंग टू मेक सिम्पटम कम्प्लीट. जर ॲनिमलवरती प्रूव्हिंग केली तर मोडॅलिटी, ॲनिमलला जाणवणारे सेन्सेशन हे आपल्याला कळत नाही किंवा ॲनिमलला सांगता येत नाही. त्यामुळे ॲनिमलवरती प्रूव्हिंग करू नये. इफेक्ट ऑफ सेम ड्रग ऑन ॲनिमल इज डिफरंट फ्रॉम दॅट ह्युमन बिईंग. जर एखादी मेडिसिन ॲनिमलला दिली पण त्याचा डिफरंट इफेक्ट हा ह्युमन बिईंगवर येईल. बिकॉज ॲनिमलला आपण कितीही ग्रेनमध्ये किंवा ग्राममध्ये मेडिसिन देऊ शकतो, तसं माणूस या प्रजातीचं नाही किंवा ह्युमन बिईंगमध्ये असं करता येत नाही. फॉर एक्झाम्पल, अ पिग कॅन डायजेस्ट सेव्हरल अमाऊंट ऑफ नक्सोमिका व्हाईल 2-3 फॉर इट मे किल पर्सन. म्हणजे पिग हा किती प्रमाणात नक्सोमिका घेऊ शकतो, 2-3 ग्राममध्ये. बट ह्युमन बिईंगनी जर 2-3 ग्राममध्ये नक्सोमिका घेतला तर तो किल करू शकतो ह्युमन बिईंगला किंवा डेथ होऊ शकते ह्युमन बिईंगची. सो ड्रग प्रूव्हिंग ही ह्युमन बिईंगवरच करावी किंवा माणूस या प्रजातीवर करावी. जनावरं किंवा
ॲनिमलवरती करू नये. रिक्विजिट क्वालिटी ऑफ ह्युमन प्रूव्हर. फर्स्ट वन, आयडियल प्रूव्हर. आयडियल प्रूव्हर फॉलोइंग क्वालिटीज. आयडियल प्रूव्हर मस्ट बी हेल्दी. बिकॉज आयडियल प्रूव्हर हा हेल्दी का असावा? कारण मेडिसिन मस्ट बी टेस्टेड ऑन हेल्दी ह्युमन इंडिव्हिज्युअल. बिकॉज इट सिक पर्सन मेडिसिन गिव्ह दॅट डिसीज विल बी मिक्स टुगेदर. प्रूव्हिंग ही हेल्दी ह्युमन बिईंगवर का करावी? कारण आपल्याला सर्व सिम्पटम, सेन्सेशन हे ॲक्युरेट, क्लिअरली समजले जातील. जर सिक पर्सनवरती जर प्रूव्हिंग केली तर जे अगोदरचे सिम्पटम आणि ड्रग प्रूव्हिंगचे जे आपण मेडिसिन ॲडमिनिस्ट्रेट केलेले असते ते सर्व सिम्पटम मिक्स होतील आणि ॲक्युरेट किंवा जे आपले मेडिसिनचे सिम्पटम आहे ते ऑब्झर्व करण्यास प्रॉब्लेम येईल. म्हणून ड्रग प्रूव्हिंग ही हेल्दी ह्युमन बिईंगवरच करावी. आयडियल प्रूव्हर मस्ट बी इंटेलिजंट. प्रूव्हर मस्ट बी इंटेलिजंट टू एक्सप्रेस, डिस्क्राईब हिज सेन्सेशन ॲक्युरेट. प्रूव्हर हा इंटेलिजंट असला पाहिजे कारण त्याला आपले सिम्पटम हे व्यवस्थित एक्सप्रेस करता आले पाहिजे, डिस्क्राईब करता आले पाहिजे, सांगता आले पाहिजे. त्याला काय सेन्सेशन होतं आहे, माइंडमध्ये काय होतं आहे हे सर्व ॲक्युरेट सांगता आले पाहिजे. देन डेलिकेट, सेन्सिटिव्ह, इरिटेबल. आयडियल प्रूव्हर हा नाजूक, संवेदनशील आणि इरिटेबल असला पाहिजे. ट्रूथवर्दी, रो ऑफ ट्रूथ, होनेस्टी इज अ प्री रिक्विजिट ऑफ गुड प्रूव्हर. प्रूव्हर हा अनप्रिज्युडाइज ऑब्झर्वर असला पाहिजे. बेस्ट प्रूव्हर कोण असतो आपण ते बघूयात. द हेल्दी, अनप्रिज्युडाइज, सेन्सिटिव्ह फिजिशियन हिमसेल्फ हा बेस्ट प्रूव्हर असतो. बेस्ट प्रूव्हर हा हेल्दी असतो, निरोगी असतो, अनप्रिज्युडाइज असतो, सेन्सिटिव्ह असतो आणि स्वतः फिजिशियन हा एक बेस्ट प्रूव्हर आहे असेही म्हणता येईल. प्रूव्हर मस्ट बी आयडिओसिंक्रेटिक प्रूव्हर. प्रूव्हर हा आयडिओसिंक्रेटिक असला पाहिजे. प्रूव्हर ऑफ बोथ सेक्सेस, ऑल एजेस, व्हेरियस कॉन्स्टिट्यूशन. प्रूव्हर हे सर्व एजचे, वेगवेगळ्या डिफरंट जेंडरचे, वेगवेगळ्या कॉन्स्टिट्यूशनचे असले पाहिजे. कारण प्रूव्हिंग ही सर्व एज ग्रुपवर, सर्व याच्यावर प्रूव्हिंग केली जाते. नेक्स्ट बघूयात मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ ड्रग फॉर प्रूव्हिंग. ॲफोरिझम नंबर 123. First one, indigenous plant. Indigenous plant are administered in the form of freshly expressed juice mixed with a little alcohol to prevent spoiling. फ्रेश ज्यूस दिला जातो, त्यामध्ये लिटल अल्कोहोल मिक्स करून दिलं जातं. बिकॉज अल्कोहोल हे स्पॉइलिंग होण्यापासून प्रिव्हेंट करतं. देन सेकंड, एक्झॉटिक व्हेजिटेबल आर प्रिपेअर इन पावडर ऑर टिंक्चर फॉर्म प्रिपेअर विथ अल्कोहोल व्हेन दे आर फ्रेश विथ प्रपोर्शन ऑफ वॉटर. ते पावडर फॉर्ममध्ये, टिंक्चर फॉर्ममध्ये प्रिपेअर केलं जातं विथ अल्कोहोल आणि ते पाण्यासोबत दिले जाते ड्रग प्रूव्हिंग करण्यावेळी. देन नेक्स्ट, सॉल्ट अँड गम. सॉल्ट अँड गम शूड बी डिझॉल्व इन वॉटर जस्ट बिफोर बेईंग टेकन. सॉल्ट अँड गम्स हे ड्रग प्रूव्हिंग करण्याअगोदर जस्ट वॉटरमध्ये मिक्स करून दिले जाते. ड्राय अँड वीक मेडिसिनल सबस्टन्स. इफ द प्लांट कॅन ओनली बी procured in its dry state, if its power or naturally weak, an infusion of it may be used for the experiment. The infusion is prepared by cutting the herb into small pieces and pouring boiling water. It swallow immediately after the preparation while still warm, because without addition of alcohol. ड्राय स्टेटमधील मेडिसिन सबस्टन्स हे वीक मानले जाते. यूज करण्यासाठी हे वीक सबस्टन्स असते. ते मेडिसिनल सबस्टन्स हे कसे बनवले जाते ते आपण बघूया. बाय कटिंग द हर्ब स्मॉल पीसेस. हर्ब हे स्मॉल पीसेसमध्ये कट करून त्यावरती गरम पाणी टाकून ते इमिडिएटली ड्रग प्रूव्हिंगच्या अगोदर सॉलो केले जाते, बिकॉज त्यामध्ये अल्कोहोल नसते. हे आहे मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ ड्रग फॉर प्रूव्हिंग. देन नेक्स्ट बघूयात डोस अँड इट्स मोड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. फर्स्ट वन, स्ट्रॉंग मेडिसिन. स्ट्रॉंग मेडिसिन, हिरोईक मेडिसिन आर यूज इन स्मॉल डोसेस. स्ट्रॉंग मेडिसिन ही स्मॉल डोसमध्ये यूज केली जाते. मायडर मेडिसिन ही मायडर पॉवर मस्ट बी गिव्हन इन मोर क्वांटिटी. ही जास्त क्वांटिटीमध्ये यूज केली जाते. मोड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. मेडिसिन इन देअर क्रूड स्टेट डू नॉट एक्झिबिट ऑल देअर पॉवर
which come out during potentization. So medicine is including the weak one should be use its 13 potency, be given to experiment and empty stomach from 4 to 6 globules daily, moistened with little water for several days. मेडिसिन ही त्याच्या क्रूड फॉर्ममध्ये त्याचा पॉवर दाखवत नाही, त्यामुळे ती पोटेंटायझेशन केल्यानंतरच सकाळी काही न खाता एम्प्टी स्टमक 4 ते किंवा 5-6 ग्लोबुल्समध्ये डेली घ्यावीत. देन नेक्स्ट, मोर मेडिसिन इफ द सिम्पटम आर इंडिस्टिंक्ट. इफ द सिम्पटम विथ स्मॉल डोस ऑफ द ड्रग ग्लोबुल्स मे बी टेकन डेली until they become more distinct कॉन्स्पियस. जर सिम्पटम हे अस्पष्ट असतील तर मेडिसिन ही थोडा डोस वाढवत चालावा. प्रूव्हिंग विथ स्मॉल डोस. इट्स ॲडवायजेबल टू कॉमन्स एव्हरी प्रूव्हिंग विथ स्मॉल डोस ऑफ ड्रग. ड्रग प्रूव्हिंग ही स्मॉल डोसमध्येच करावी ही एक मोठी ॲडवाईस इथे दिलेली आहे. देन नेक्स्ट बघणार आहोत रेकॉर्डिंग. तर ड्रग प्रूव्हिंग करताना रेकॉर्डिंग कशी करावीत ते आपण बघणार आहोत. टाईप ऑफ सिम्पटम टू बी रेकॉर्डेड इन द प्रूव्हिंग. कोणते सिम्पटम आपण रेकॉर्ड केले पाहिजे ते आता बघणार आहोत. प्रायमरी ॲक्शन ऑफ ऑल मेडिसिन टू बी ऑब्झर्व अँड देन सेकंडरी ॲक्शन आर टू बी रेकॉर्डेड. प्रायमरी आणि सेकंडरी ॲक्शन ही ऑब्झर्व करून रेकॉर्ड केली पाहिजे. अल्टरनेटिंग ॲक्शन ही रेकॉर्ड केली पाहिजे. मोडॅलिटी. हॉट चेंज आर सीन इन डिफरंट पोझिशन बाय स्टँडिंग, सिटिंग, इन हीट, कोल्ड, डे, नाईट. म्हणजे पेशंटला कशाने ॲग्रवेट होतं आहे, कशाने ॲम्युलरेट होतं आहे, कशाने बरं वाटतं आहे, कशाने जास्त ॲग्रवेट होतं आहे, हे आपण नोट डाऊन केलं पाहिजे. एव्हरी अल्टरेशन फ्रॉम नॉर्मल शुड बी ऑब्झर्व. इन केस ऑफ प्रूव्हिंग on sick person, the symptom which during the whole course of the disease might have been observed only a long time previously and never before consequently new one belonging to the medicine. जर सिक पर्सनमध्ये जर प्रूव्हिंग झाली तर सिक पर्सन हा सिक असताना त्याचे कोणते सिम्पटम होते आणि आफ्टर ड्रग सबस्टन्स किंवा मेडिसिन दिल्यानंतर कोणते सिम्पटम आलेत हे आपण रेकॉर्ड केले पाहिजे आणि त्यातला डिफरंटही आपल्याला कळाला पाहिजे. देन नेक्स्ट, मेथड ऑफ नोटिंग डाऊन द सिम्पटम ऑफ प्रूव्हिंग. प्रूव्हिंग करताना सिम्पटम कसे नोट डाऊन करावे त्याची आपण मेथड समजून घेतली पाहिजे. लिटरेट प्रूव्हर. लिटरेट प्रूव्हर कॅन राईट. स्वतः प्रूव्हर हे सिम्पटम लिहितो. सेन्सेशन, सफरिंग, चेंजेस इन हेल्थ, स्पेशल मॉडॅलिटी. लिटरेट प्रूव्हर हा स्वतः प्रूव्हर असतो. तो स्वतः त्याला काय जाणवतं आहे, सेन्सेशन, त्याची स्वतः कसा सफर होतो आहे, ती सफरिंग, चेंजेस हेल्थमध्ये झालेले, मॉडॅलिटी वगैरे सर्व तो रेकॉर्ड करतो किंवा नोट डाऊन करतो. इलिटरेट प्रूव्हर. फिजिशियन मस्ट बी इन्फॉर्म बाय हिम एव्हरी डे ऑफ व्हॉट हर ऑकर हिम. इलिटरेट प्रूव्हर म्हणजे फिजिशियन हा हे सर्व सिम्पटम नोट डाऊन करतो किंवा रेकॉर्ड करतो. प्रूव्हर म्हणजे ज्या पर्सनवरती मेडिसिन प्रूव्ह केली आहे त्याला सर्व सिम्पटम ॲक्युरेट विचारून सर्व सिम्पटम हे रेकॉर्ड केले जाते. फिजिशियन हिमसेल्फ. फिजिशियन हा बेस्ट प्रूव्हर आहे आणि फिजिशियननी स्वतःवरती प्रूव्हिंग केलेली एक बेस्ट प्रूव्हिंग असू शकते, कारण फिजिशियन हा स्वतःवर ॲक्युरेट ऑब्झर्वेशन किंवा त्याचे जे काही सेन्सेशन आहे मेडिसिन ॲडमिनिस्ट्रेशन केल्यानंतर ते ॲक्युरेट अँड कम्प्लिटली ऑब्झर्व किंवा रेकॉर्ड करू शकतो. सो म्हणून फिजिशियन हा बेस्ट प्रूव्हर आहे. देन नेक्स्ट बघणार आहोत प्रिकॉशन टू बी टेकन ड्युरिंग प्रूव्हिंग. फर्स्ट, रिगार्डिंग अबाउट मेडिसिन. तर मेडिसिनबद्दल कोणत्या प्रिकॉशन घेतल्या जाव्यात त्या इथे सांगितल्या आहेत. मेडिसिन टू बी गिव्हन मस्ट बी परफेक्टली. मेडिसिन असली पाहिजे सिम्पल. मेडिसिन ही सिम्पल असली पाहिजे, सिंगल असली पाहिजे. 2 मेडिसिन एकासोबत देता नाही येत ड्रग प्रूव्हिंग करताना, कारण दोन्हींचेही सिम्पटम हे मिक्स होऊ शकतात आणि मेडिसिन ही स्मॉल डोसमध्येच द्यावी. देन नेक्स्ट, रिगार्डिंग प्रूव्हरबद्दलच्या प्रिकॉशन. मेडिसिनल रिस्ट्रिक्शन. मेडिसिनल रिस्ट्रिक्शन म्हणजे प्रूव्हिंग चालू असताना अदर काही मेडिसिन ह्या प्रूव्हरला घेता येणार नाही किंवा घेऊ द्यायच्या नाही. जर घेतल्या तर त्या मेडिसिनचे आणि हे सिम्पटम मिक्स होऊन जाईल, त्यामुळे
मेडिसिनल रिस्ट्रिक्शन असणे गरजेचे आहे ड्युरिंग प्रूव्हिंग. देन डायटरी रिस्ट्रिक्शन. ड्युरिंग रिस्ट्रिक्शन शुड बी प्युअरली न्यूट्रिशन अँड सिम्पल डाएट असलं पाहिजे. स्पायसी, ग्रीन व्हेजिटेबल, रूट्स, अदर सलाड्स हे अवॉइड केले पाहिजे. ड्रिंक लाईक वाईन, ब्रँडी, कॉफी, टी हे सुद्धा अवॉइड केले पाहिजे किंवा अलाउड नाही करायचे. देन नेक्स्ट मेंटल रिस्ट्रिक्शन. अवॉइड ऑल ओव्हर एक्झर्शन, माइंड एक्झर्शन, बॉडी एक्झर्शन हे अवॉइड करायचे ड्युरिंग प्रूव्हिंग. ही मस्ट डिव्होटेड हिमसेल्फ टू केअरफुल सेल्फ ऑब्झर्वेशन. प्रूव्हरनी स्वतःला स्वतःमध्ये डिव्होट केलं पाहिजे, स्वतःचं केअरफुल ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी कोणत्याही कामामध्ये व्यस्त नको असायला पाहिजे ड्युरिंग ड्रग प्रूव्हिंग. सो कोणतीही मेडिसिन यूज करण्या अगोदर किंवा ती पोटेंटाईज किंवा प्रिपेअर करण्या अगोदर तिची ड्रग प्रूव्हिंग झालेली असली पाहिजे. हे खूप गरजेचे आहे. जर आपल्याला ड्रग प्रूव्हिंग करायची असेल तर हे सर्व पॉईंट लक्षात ठेवूनच ड्रग प्रूव्हिंग केली पाहिजे. सो ड्रग प्रूव्हिंग हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे 20 मार्क्ससाठी. तो असा विचारला जातो की राईट डाऊन ड्रग प्रूव्हिंग अँड राईट डाऊन सेकंड पॉईंट ऑफ बिझनेस ऑफ ट्रू फिजिशियन फॉर क्युअर असाही विचारला जातो. थँक्यू.